काय मग वाईटी फॅमिली, दिवाळीच्या फराळाला सुरुवात केली की नाही? मी पण आजच केली बरं का. तर आज पहिल्यांदा मी खुसखुशीत टम्म फुगलेल्या अशा शंकरपाळ्या बनवणार आहे. अजिबात तेलकट झालेलं नाही. तुम्ही बघू शकता इथं माझ्या हाताला अजिबात तेल वगैरे काही लागलेलं नाही. मस्त खुसखुशीत होतात आणि फुगलेली तर केवढी आहे तुम्ही बघाच. चला तर मग सुरुवात करूया. तर मी इथं पीठ मळण्यासाठी परात घेतलेली आहे. त्याच्यामध्ये चाळणी ठेवून या पातेल्यानं 5 पातेली मैदा घेतलेला आहे. 5 पातेली म्हणजे 1 किलो मैदा मी इथं जवळजवळ घेतलेला आहे. पीठ मळण्यासाठी कधीही मोठं भांडं घेतलेलंच बरं. तर मैदा चांगला छान चाळून घेतलेला आहे. मी नेहमी याच पद्धतीने शंकरपाळ्या बनवते. अजिबात चुकतसुद्धा नाही आणि पद्धत साधी सोपीसुद्धा आहे. आणि आपलं सामान वाया गेलं नाही पाहिजे हे पहिलं बघायचं. तर मी इथं मैदा चांगला चाळून घेतलेला आहे. आता आपण पिठी साखर याच्यामध्ये घालायची आहे. तर या पातेल्यानं 5 पातेली मी मैदा घेतलेला आहे. तर 2 पातेलं मी पिठी साखर घेतलेली आहे. पिठी साखर मी घरीच ग्राइंड केलेली आहे. बघू शकता मिक्सरच्या भांड्यामध्ये. तुम्ही सुद्धा घरी केली तरीसुद्धा चालतंय. पण जरी घरी केली तरी पिठी साखरसुद्धा चाळून घ्यायची. म्हणजे कसं साखरेचे जे राहिलेले कण असतात ते वरती राहतात आणि पिठी साखर आपल्याला मिळते. पिठी साखरसुद्धा छान मी चाळून घेतलेली आहे. 2 पातेलं मी इथं पिठी साखर घातलेली आहे. कारभारी म्हटले जरा कमी गोडच कर. मैद्याच्या अर्धी पिठी साखर घातली तरीसुद्धा चालतंय. जास्त होऊ द्यायची नाही. अर्ध्याला कमी चालेल पण जास्त होऊ द्यायची नाही. पिठी साखर जास्त झाली तर शंकरपाळ्या ज्या आहेत त्या तेलामध्ये विरघळायला लागतात बरं का. त्याच्यामुळे पिठी साखर कधीही कमी घातलेली बरी. तर इथं मी पिठी साखर जी आहे ती छान चाळून घेतली. आता हे सगळं मिक्स करून घ्यायचं. तुम्हाला जर वाटलं तर चिमूटभर मीठसुद्धा याच्यामध्ये घातलं तरीसुद्धा चालतंय. गोड पदार्थामध्ये सहसा मीठ मी घालायचं टाळते. त्याच्यामुळे मी इथं काही घातलेलं नाही पण तुम्ही घालू शकता. आता हे चांगलं मिक्स करून घ्यायचं आणि याच्यामध्ये आपल्याला तूप घालायचं आहे. परत वेलची पावडरसुद्धा घालायची आहे. तर इथं बघू शकता तुम्ही मी साजूक तूप घेतलेलं आहे. याच पातेल्यानं आपल्याला अर्ध पातेलं तूप घ्यायचं आहे. तुपाऐवजी तुम्ही डालडासुद्धा घेऊ शकता. तर अर्ध पातेलं तूप चांगलं गरम करून घ्यायचं, वितळून घ्यायचं. म्हणजे आपल्याला ते मेजर कळतं. कारण तूप जेव्हा घट्ट असतं तेव्हा ते कमी दिसतं आणि वितळल्यानंतर जास्त दिसतं. त्याच्यामुळं तूप कधीही वितळून घ्यायचं. आणि लक्षात ठेवा जेवढा मैदा त्याच्या अर्ध्यापेक्षा कमी किंवा अर्ध्यापर्यंत साखर आणि जेवढी साखर घातली त्याच्या पावपट तूप. पावपट बरं का, अर्ध नाही. अर्ध घातलं तर मग पुन्हा तुमच्या शंकरपाळ्या तेलामध्ये विरघळून जातील. पावपट साखरेच्या पावपट तूप घालायचं आहे. तर तूपसुद्धा इथे मी घातलेलं आहे. सोबत वेलची पावडरसुद्धा थोडीशी घातलेली आहे. नसेल घालायची तर नाही घातली तरीसुद्धा चालतंय. सगळं एकजीव करून घ्यायचं. म्हणजे तूप जे आहे ते पिठाच्या कणाकणाला लागलं पाहिजे असं त्याला मिक्स करून घ्यायचं. आणि नंतर याच्यामध्ये थोडंसं कोमटसर दूध किंवा कोमट पाणी घालून हे पीठ तुम्ही मळू शकता. अजून एक गोष्ट लक्षात ठेवा, पीठ मळताना कोमट दूध किंवा कोमट पाणी आपल्या हाताला सहन होईल असं पाणी जे असतं ते घालूनच पीठ मळायचं आहे. पीठ चांगलं मळून घ्यायचं. बघू शकता आतमध्ये नाही का असं इडलीचं बॅटर असतं ना, इडलीचं बॅटर फुलून आल्यानंतर कसं होतं तसं असं पीठ झालं पाहिजे. असं म्हणजे मग आपली शंकरपाळी जी आहे ती टम्म फुगते आणि तिला पदरसुद्धा सुटतात. तर पीठ चांगलं मळून झालेलं आहे. तुम्ही वाटल्यास त्याला विश्रांती करायला ठेवू शकता किंवा लगेच शंकरपाळ्या करायला घेतल्या तरीसुद्धा चालतंय. मी तर अजिबात विश्रांती वगैरे करायला ठेवलेली नाही. कारण मी हा व्हिडिओ रात्री बनवत होते आणि कुठं विश्रांती करत बसता असा. म्हणून मग मी लगेच पीठ मळल्या शंकरपाळ्या करायला चालू केलेलं आहे. आता तुम्हाला पीठ थोडंसं पातळ वाटत असेल पण हळूहळू पीठ कठीण होतं. त्याच्यामुळे त्याच्यावरती थोडंसं झाकण ठेवायचं, सुती रुमाल किंवा पातेलं. आणि एक गोळा आपण छान लाटून घेऊया. पोळपाट्यावरती मी ह्या गोळा जो आहे तो लाटून घेतलेला आहे. बघू शकता. आणि लाटताना काही पीठ किंवा तूप वगैरे काही लावायची गरज नाही. असंच पोळपाट्यावरती घ्यायचं आणि लाटून घ्यायचं. तुम्हाला हवे असेल तर तुम्ही एकदम पातळ करून परत शंकरपाळ्या त्याच्या करू शकता. काहीही हरकत नाही. शंकरपाळ्या खुसखुशीतच होणार आहेत जरी तुम्ही पातळ केल्या तरी. तर मी इथं मीडियम साईजच्या मीडियम जाडीच्या ठेवलेल्या आहेत आणि छान त्या कट करून घेत आहे चाकूनं. तुम्ही फिरकी वापरली तरीसुद्धा चालतंय. तर इथं मी चाकूच्या साहाय्यानं छान अशा चौकोनी शंकरपाळ्या करून घेणार आहे. तुम्ही डायमंड शेपमध्ये किंवा काजूचा एक शेप येतो बघा त्या शेपमध्ये केला तरीसुद्धा चालतंय किंवा तुम्हाला हव्या असेल त्रिकोणी वगैरे तशा केल्या तरीसुद्धा चालतंय. तर बघू शकता मस्त अशा शंकरपाळ्या मी तयार करून घेत आहे. शंकरपाळ्या तयार जर करून झाल्या की त्या एका पेपरवरती किंवा ताटामध्ये वगैरे काढून ठेवायच्या. सगळ्या शंकरपाळ्या आधी एकदम करून घ्यायच्या आणि नंतर डायरेक्ट तळायला चालू करायचं. तर बघू शकता इथं छान अशा मी शंकरपाळ्या मस्त मस्त छोट्या छोट्या करून घेतलेल्या आहेत. शंकरपाळ्या कट करत असताना आजूबाजूला जे ओबडधोबड आकाराच्या किंवा छोट्या छोट्या कट झाल्यानंतर छोटे छोटे पीस राहिलेले असतात ते इथं मी काढून घेतलेले आहेत. ते लाटून परत त्याच्या चौकोनी शंकरपाळ्या करून घ्यायच्या.
शंकरपाळ्या अशा छान वेगवेगळ्या करून ठेवायच्या. म्हणजे कसं बाहेर आहे तोपर्यंतच त्याला वेगळं करायचं, तेलात गेल्यानंतर त्या वेगळ्या होऊ शकणार नाहीत आणि एकमेकाला चिटकून राहतील. त्यामुळं त्या सेपरेट झाल्या पाहिजेत, यासाठी शंकरपाळ्या आधीच वेगवेगळ्या करून ठेवायच्या. इथं मी कढई ठेवलेली आहे गॅसवरती, त्याच्यामध्ये तेल घातलेलं आहे. ते चांगलं गरम करून घ्यायचं. पहिल्यांदा त्याच्यामध्ये एक गोळा घालून बघायचा, त्याला छान बुडबुडे आले, गोळा थोडासा हलायला लागला आतल्यात स्वतः की मग शंकरपाळ्या त्याच्यामध्ये घालायच्या. तर शंकरपाळ्या घालताना झाऱ्यानं घाला, नाहीतर ते डुबुक करून पडतात आणि सगळं तेल जे आहे ते आपल्या हातावर उडतं. त्याच्यामुळं झाऱ्यानं घाला शंकरपाळ्या. तर लय हलवत बसायचं नाही पहिल्यांदा, आणि मीडियम फ्लेमवरतीच आपल्याला शंकरपाळ्या भाजून घ्यायच्या आहेत. तेल जरी तुम्ही हाय हीटवर गरम केलं असलं तरी परत जे फ्लेम आहे ती मीडियम करायची आणि मगच तळून घ्यायचं. तेल चांगलं गरम नसेल आणि त्याच्यामध्ये तुम्ही शंकरपाळ्या टाकल्या तर शंकरपाळ्या तेल पितात, आणि तेल जर जास्त गरम झालं असेल आणि त्याच्यामध्ये तुम्ही शंकरपाळ्या टाकल्या तर शंकरपाळ्या वरून शिजलेल्या आणि आतून कच्च्या लागतात. सब खेल तेल तूप और साखर का है बाबू भैया. तर बघू शकता मस्त अशा आपल्या शंकरपाळ्या तळायला चालू झालेल्या आहेत आणि फुगलेल्या आहेत किती, तुम्ही बघू शकता. तर अशा छान गोल्डन ब्राऊन झाल्या, किंवा याच्या आधीसुद्धा थोड्याशा तुम्ही काढू शकता. मला मस्त खरपूसच आवडतात. मग मी मस्त खरपूस गोल्डन ब्राऊन होईपर्यंत तळून घेते. आणि त्याची कुकिंग प्रोसेस जी असते ती शंकरपाळीची, ते गरम असल्यामुळं आतमध्ये चालूच असते, त्याच्यामुळे थोडंसं आधी काढलं तरीसुद्धा चालतंय. तर सेम घाणा मी दुसरीकडे टाकलेला आहे, आणि ह्या ज्या शंकरपाळ्या आहेत झाऱ्यामधल्या त्या एका चाळणीमध्ये काढून ठेवल्या, पुरणाची आपली जी चाळण असते त्याच्यामध्ये. तर बघू शकता मस्त अशा शंकरपाळ्या, दुसरा घाणा जो आहे तो सुद्धा तयार झालेला आहे. अशाच पद्धतीने मी सगळ्या शंकरपाळ्या ज्या आहेत त्या तळून घेणार आहे. तुम्ही सुद्धा या दिवाळीला या पद्धतीने शंकरपाळ्या बनवून बघा. तुमच्या शंकरपाळ्या कशा झाल्या मला कॉमेंटमध्ये नक्की सांगा. बघू शकता मस्त अशी टमटमीत शंकरपाळी फुगलेली आहे. सगळ्या शंकरपाळ्या मस्त अशा मी भाजून घेतलेल्या आहेत. एका पेपरवरती किंवा टिश्यूवर काढून घ्यायच्या, अजिबात तेलकट वगैरे होत नाही. ज्या पातेल्यामध्ये मी चाळण ठेवली होती पुरणाची, त्याच्यामध्ये शंकरपाळ्या काढत होते, त्याच्यामध्ये अगदी काही थेंब तेलाचे पडलेले आहेत. बघू शकता मस्त अशा बिस्किटासारख्या खुसखुशी शंकरपाळ्या होतात. तर नक्की या दिवाळीला घरी बनवा आणि सबस्क्राईब करा बरं का. आणि सर्वांना शुभ दिवाळी.